आम्ही आमच्या डब्यात शिरलो. C6 आमचा कोच होता. माझा सीट नंबर होता 35. तिथे गेल्यानंतर जाणवलं की बाजूची जी विंडो आहे ती विंडो सीट नसून विंडो सीट आहे. 9:49 झाले. मृण्मयी बाहेरच होती आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. बरोबर 9:50ला गाडी हलली आणि गाडीचा प्रवास सुरू झाला. या गाडीच्या एंडला असलेल्या 2 वॉशरूमची जेवढा हाईप झाला होता, खूप स्वच्छ आहेत, खूप स्वच्छ आहेत, तेवढ्या काही स्वच्छ नव्हत्या. मेंटेनन्स अजून व्हायला हवा. नंतर लगेच जेवण आलं. नाश्ता नाहीच आला. जेवणामध्ये पोळी, एक सुकी भाजी, एक कोरडी भाजी, भात, वरण आणि दही होतं. लोणचं पण होतं. जेवण खास नव्हतं. पनीरच्या भाजीला अक्षरशः वास येत होता. मी त्याबद्दल कंप्लेंट पण केली. अजनी पुणे वंदे भारत 13 ऑगस्टला सुरू झाली आणि 31 ऑगस्टला आमचा अजनी पुणे वंदे भारतनी नाशिकपर्यंत प्रवासाचा योग आला. अर्थात ही गाडी नाशिकला जात नाही, मनमाडपर्यंत या गाडीने आणि मनमाडनंतर दुसऱ्या गाडीने. त्याप्रमाणे आम्ही बरोबर 9:30 वाजता अजनी स्टेशनला पोहोचलो. प्लॅटफॉर्म नंबर 3वर गाडी होती. गाडीसमोर एक फोटो सेशन कंपल्सरी असतं. ते फोटो सेशन झालं आणि आम्ही प्रवासाला सज्ज झालो. आम्ही आमच्या डब्यात शिरलो. C6 आमचा कोच होता. माझा सीट नंबर होता 35. तिथे गेल्यानंतर जाणवलं की बाजूची जी विंडो आहे ती विंडो सीट नसून विंडो सीट आहे. अर्थात माझी विंडो सीट नव्हती, माझी आईल सीट होती. पण तरीसुद्धा विंडोतून बघण्याचा आनंद हिरावला गेला. त्यानंतर आम्ही एक फेरफटका घेतला. मागच्या C7 कोच, जो मोटरमन कोच होता, तिथे गेलो आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारपर्यंत गेलो. 9:49 झाले. मृण्मयी बाहेरच होती आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. बरोबर 9:50ला गाडी हलली आणि गाडीचा प्रवास सुरू झाला. अर्थात मृण्मयी माझ्यासोबत येणार नव्हतीच, ती नागपूरलाच होती. गाडीचा फास्ट प्रवास सुरू झाला. 1 मिनटातच गाडीने 106 km/hचा स्पीड पकडला. या गाडीचं ॲक्सलरेशन अत्यंत फास्ट आहे, कारण 8च कोचची छोटी गाडी आहे आणि पेंटोग्राफ असल्यामुळे पटकन ॲक्सलरेशन गाडीने घेतलं आणि बघतो तो काय, खापरीच्या आधीच 115पर्यंत स्पीड पोहोचलेला होता. 2 मिनटं 11 सेकंद गाडीने झालेले होते आणि खापरी गाठायच्या आधीच गाडी 115-120च्या स्पीडनी धावायला लागलेली होती. गाडी सुटली आणि पेपर आला. मी मुद्दाम मराठी पेपर मागून घेतला, त्याने नवराष्ट्र दिला आणि पेपरनंतर चहा बिस्किटांचं ट्रे समोर आला. चहा चांगला होता. त्या ट्रेमध्ये एक स्टरर आणि चहासाठी गरम पाणी, चहाचं एक रेडीमेड चहाचा पाऊच आणि 2 ओट्सची बिस्किटं. बिस्किटांची पण क्वालिटी छान होती आणि आम्हाला वाटलं की आता छान असा दिवसभर आम्हाला खायला प्यायला मिळणार, आपली छान खातिरदारी होणार आणि चहा आम्ही आस्वाद घेत होतो. छान सुंदर प्रवासाचा आस्वाद, चहाचा आस्वाद आणि आम्ही समोर जात होतो. चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा रेल फॅनिंगला सुरुवात केली. बुटीबोरी 30 km/hला पास झालं. गाडी स्लो होती. बुटीबोरीनंतर एक LHB पार्सल स्पेशल आम्हाला क्रॉस होत होती. आमच्यासमोर राजधानी गाडी गेलेली होती ऑलरेडी. LHB पार्सल स्पेशल ही गाडी बुटीबोरीनंतर आम्हाला क्रॉस झाली. वर्धा स्टेशन आम्ही 3 मिनटं उशिरा पोहोचलो आणि 3 मिनटं उशिरा निघालो. 10:40, 10:42 ऐवजी 10:43, 10:45ला आम्ही वर्धेवरून निघालो. नंतर पुन्हा गाडीने वेग घेतला. या डिस्प्लेवर कोचमधल्या पुढलं स्टेशन किती किलोमीटर आहे, गाडीचा सध्याचा वेग किती आहे आणि पुढील स्टेशनला पोचायला किती वेळ लागेल याच्याविषयी माहिती सतत दाखवल्या जात होती. मी उजूक फेरफटका मारायचा म्हणून पुढे गेलो. पेंट्री कारवाल्याला विचारलं की नाश्ता कधी येणार. तो म्हणाला लवकरच येणार, पण तो नाश्ता कधी आला नाही. या कोचेसची रचना अशी आहे की कोचच्या एका बाजूला वॉशरूम्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी वॉशरूम्स असायच्या, 4 वॉशरूम असतात नॉर्मल कोचला, पण वंदे भारतच्या सगळ्या कोचमध्ये एका साईडला 2च वॉशरूम्स आहेत आणि दुसऱ्या साईडला पेंट्री कारसारखी अरेंजमेंट ठेवली आहे, जिथे ते बेस किचनमधून आलेलं जेवण गरम करतात. या ठिकाणी कोचचं मॅन्युफॅक्चरिंग प्लेट तिथे बनलेली होती. ही जानेवारी 2024ला तयार झालेला हा रेक आहे वंदे भारतचा पूर्णच्या पूर्ण. नागपूरला जी वंदे भारत मिळालेली आहे ती जुनी आहे, कारण ऑगस्ट 2025लाही सुरू झाली आणि जानेवारी 2024चा दुसऱ्या कुठल्या तरी जुन्या वंदे भारतचा रेक नागपूरला देण्यात आला. असं कस्टमरी आहे की ज्या ठिकाणी वंदे भारत नवीन सुरू होते तिला ब्रँड न्यू रेक मिळतो, पण नागपूरच्या नशिबात ते सुख नाही. वर्धेनंतर पुलगाव स्टेशन आलं.
पुलगाव स्टेशनला मालगाडी मेन ट्रॅकवर होती, त्यामुळे आम्ही लूप लाईनवरून गेलो. आमचा स्पीड स्लो झाला. पुलगावला वर्धा नदी क्रॉस होते. वर्धा नदीवरचा मोठा पूल आहे आणि गाडीने लगेच ॲक्सलरेशन घेतलं. पटकन ॲक्सलरेशन ही या गाडीची खासियत आहे. पुलगाव आम्ही लगेच सोडलं आणि वर्धा नदी, विदर्भाची वरदायिनी वर्धा नदी ही आम्ही क्रॉस केली. त्यानंतर तळणी स्टेशन आलं. पुलगाव आणि धामणगावच्या मधलं तळणी म्हणून स्टेशन आहे. त्या ठिकाणी आम्हाला एक्सप्रेसवे क्रॉस झाला. समृद्धी एक्सप्रेसवे त्या ठिकाणी क्रॉस झाला. आम्हाला खूप उत्सुकता होती समृद्धीवरून प्रवास करताना की रेल्वे लाईन नक्की कुठे क्रॉस होते आहे. आज आम्हाला कळलं की तळणी स्टेशननंतर हा समृद्धी एक्सप्रेसवे रेल्वे लाईनला क्रॉस होतो आहे आणि आमचं भूगोलाचं ज्ञान पक्कं झालं. पुलगावनंतर धामणगाव आलं. धामणगाव 11:20 आणि आम्ही मेन लाईनवरून 115 km/hच्या स्पीडनी पसार झालो. धामणगावचा प्लॅटफॉर्म हा माझा मित्र आहे. मी धामणगावात 1 वर्ष नोकरीनिमित्त काढलेले आहे आणि त्या प्लॅटफॉर्मविषयी फार जिव्हाळा, फार आत्मीयता माझ्या मनात आहे अजूनही. त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही बरेचदा नाटकांच्या चर्चा वगैरे केलेल्या आहेत. पण आजचा हा प्लॅटफॉर्म पाहिल्यानंतर मला एक जुना मित्र असावा, खूप जीवश्च कंठस्थ असावा आणि नंतर तो बदललेला असावा, तसं त्याच्याकडे पाहून वाटलं. अर्थात आत्मीयता काही कमी झाली नाही. धामणगावचा फलाट मला आवडलाच. या गाडीच्या एंडला असलेल्या 2 वॉशरूमची जेवढा हाईप झाला होता, खूप स्वच्छ आहेत, खूप स्वच्छ आहेत, तेवढ्या काही स्वच्छ नव्हत्या. मेंटेनन्स अजून व्हायला हवा. नंतर लगेच जेवण आलं. नाश्ता नाहीच आला. जेवणामध्ये पोळी, एक सुकी भाजी, एक कोरडी भाजी, भात, वरण आणि दही होतं. लोणचं पण होतं. जेवण खास नव्हतं. पनीरच्या भाजीला अक्षरशः वास येत होता. मी त्याबद्दल कंप्लेंट पण केली. आणि बडनेरा एक 10 मिनटं लवकरच आलं. बडनेरा जरी 10 मिनटं लवकर आलेलं होतं तरी गाडी तिच्या नियोजित वेळेतच निघणार होती. त्यामुळे बडनेराला 12 मिनटं आम्ही थांबलो. मी प्लॅटफॉर्मवर खाली उतरून थोडं प्लॅटफॉर्मवर फिरलो. बडनेराबरोबर 12:02 निघाली गाडी आणि लगेच गाडीने वेग घेतला. बडनेराचं ॲक्सलरेशन. बाजूच्या प्लॅटफॉर्मवर 3 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर अमरावतीकडे जाणारी मेमो उभी होती. बडनेराला लक्षात आलं की कुर्ला हटिया एक्सप्रेस ती आम्हाला पास झाली, हटियाकडे जाणारी. आणि गीतांजली एक्सप्रेस जी या गाडीच्या 2 तास आधी जायला हवी होती ती आज लेट आहे आणि या गाडीच्या मागे 12:30ला बडनेराला एक्सपेक्टेड दाखवत होती. गीतांजली एक्सप्रेस या गाडीच्या मागे होती. ओव्हरटेक कदाचित होऊ शकणार नव्हता या गाडीला, पण तरी आमची गाडी फास्ट चाललेली होती कारण गीतांजली आणि हिचे स्टॉप्स जवळपास सारखे आहेत. गीतांजलीला 1-2 जास्त स्टॉप्स आहेत. या गाडीतल्या सोयीसुविधांचा मी मागोवा घ्यायचं ठरवलं. फुटरेस्ट जो होता तो छान होता. स्प्रिंगचा नवीन टाईपचा फुटरेस्ट असा मी याचपूर्वी कधीच पाहिला नाही. कुठल्याही हाईटच्या माणसाला छान असा ॲडजस्टेबल होईल असा फुटरेस्ट होता. आणि गाडीच्या खाली सगळ्यात आजची आवश्यक गोष्ट म्हणजे चार्जिंग पॉईंट. टाईप-C चार्जर होता आणि लॅपटॉपसाठी फुल चार्जर होता. तर आपण त्याला लावून चार्ज करू शकत होतो. चांगली व्यवस्था होती. आजकाल अत्यंत आवश्यक व्यवस्था झालेली आहे. माझ्या सहप्रवासी म्हणून मला माझ्या कॉलेजचा एक विद्यार्थी, जुना विद्यार्थी लाभला होता. त्यामुळे तो पण एक रेल फॅन, तो पण प्रवासाची आवड असलेला विद्यार्थी असल्यामुळे आमच्या गप्पा छान रंगत होत्या. आम्ही छान एन्जॉय करत तो प्रवास घालवत होतो. बडनेरानंतर गाडीने आमच्या वेग घेतला खरा, पण माना आणि कुरुम इथे किलोमीटर 633ला आम्ही थांबलो माना स्टेशनला आणि ते जवळपास 17 मिनटं थांबून राहिलो. ट्रॅकचं काम सुरू होतं बहुतेक. 17 मिनटं एकाच जागी उभं राहिलो. वैतागवाणा प्रसंग होता कुरुम स्टेशनवरचा. हळूहळू कुरुम स्टेशनवरून निघालो, पण 17 मिनटं डिले झाला तो झालाच त्यामध्ये. त्यानंतर आमची गाडी पुन्हा एकदा वेगानं धावायला लागली कुरुम स्टेशन सोडल्यानंतर. पण डिले काही भरून निघेना कारण पुढचा स्टॉप अकोला फार जवळ होता. मूर्तिजापूर स्टेशन जवळ आलं. मूर्तिजापूर स्टेशनला आम्ही पोहोचत होतो. मूर्तिजापूर स्टेशनलासुद्धा गाडी एक 2-3 मिनटाचा डिले झाला कारण ट्रॅकचं काम सुरू होतं. टेम्पररी स्पीड रेस्ट्रिक्शन्स होते. वर्कर्स काम करत होते. त्यामुळे गाडीला स्लो व्हावं लागलं. अतिशय कमी स्पीडमध्ये गाडी मूर्तिजापूर स्टेशनवरून पास झाली. मूर्तिजापूर स्टेशनचाही प्लॅटफॉर्म बदललेला पाहिला. खूप वर्षांनी आम्ही मूर्तिजापूर स्टेशन बघत होतो. त्याचाही प्लॅटफॉर्म बदललेला पाहिला. अशा प्रकारे आम्ही जवळपास एक अर्धा तास डिले चालत होतो आपल्या शेड्यूल टाईमच्या. मी अंदाज घेत होतो किती डिले आहे, तर जवळपास अर्धा तास डिले गाडी जात होती. मूर्तिजापूर स्टेशनला WAG-9च्या मागे N बॉक्स स्पेशल कोळसा वाहून नेणारी मालगाडी तिथे आम्हाला दिसली आणि तिथे स्लीपर्स वगैरे पडलेल्या दिसल्या, म्हणजे ट्रॅकचं काम सुरू आहे हे दिसलं. मूर्तिजापूरलाही मेन ट्रॅकवर मालगाडी उभी होती आणि आम्हाला साईड ट्रॅकने पास व्हावं लागलं. या मालगाडीचं इंजिन स्पेशल होतं. EFK-12 नवीन आलेलं इंजिन. मूर्तिजापूरनंतर आमच्या मागे बसलेल्या पॅसेंजरनी मी शूट करत असताना विंडोचे कर्टन्स ओढून घ्यायचा प्रयत्न केला. मी त्यांना रिक्वेस्ट केली.
थांबल्यानंतरच कृपया काळजीपूर्वक उतरा. कृपया ट्रेन की पूरी तरह से उतरने के बाद ही सावधान से उतरे. कृपया तुमचे सर्व सामान सोबत घेण्यास विसरू नका. कृपया अपना सारा सामान अपने साथ ले जाना न भूलें. अकोल्याला एंटर करताना आम्हाला एक 2 WAG9च्या मागे एनबॉक्स स्पेशल उभी असलेली दिसली. अकोल्याला आम्ही जवळपास 28 मिनटं उशिरा आलो. 1:26 आलो आणि 2 मिनटं थांबून लगेच 1:28ला निघालो. अकोल्यानंतर एक बाहेर पडत असताना WAP4 इंजिन दिसलं. बहुतेक हैदराबाद साईडने आलेलं असावं आणि इटारसीकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी लागणार असावं. अकोल्याला जंक्शन आहे. एक हैदराबादकडे रस्ता जातो, हिंगोली हैदराबाद, एक नागपूरकडे, एक मुंबईकडे भुसावळकडे आणि एक चौथा रस्ता जो आहे तो रस्ता अकोटकडे जातो. ॲक्च्युली ही मीटर गेज लाईन असताना हा रस्ता खांडवा, इंदोर, चित्तोडगड, वाया रतलाम अशी मोठी लाईन होती. आता हे काम फक्त अकोटपर्यंत झालेलं आहे. उजवीकडे जो फाटा फुटलेला दिसतो आपल्याला फक्त अकोटपर्यंत झालेलं आहे. मेळघाटातून समोर अजूनही होऊ शकलेलं नाही. लवकरात लवकर हे काम व्हावं. त्यानंतर आम्हाला WAG5च्या मागे बॉक्स अँड स्पेशल दिसली. 2 WAG5 ही सुद्धा रेअर साईट आहे. अकोला गेल्यानंतर आम्ही पुन्हा दरवाजापाशी गेलो. दरवाजे उघडणार तर नव्हतेच, पण दरवाजातून आम्हाला शेगावचं दर्शन घ्यायचं होतं. तिथे मेकर्स प्लेट, फर्स्ट एड किट वगैरे लागलेली आम्ही बघितली. शेगाव आल्यानंतर शेगावच्या मंदिराकडे बघून कळस दर्शन घ्यायचं गाडीत असलो तर हा आमचा नित्यनेम आहे. त्याप्रमाणे इथेही आम्ही दरवाजे बंद असताना मी आणि माझ्या विद्यार्थ्यांनी कळसाचं दर्शन घेतलं आणि आमच्या सीटवर गेलो. शेगाव स्टेशनला संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचे पाय लागलेले आहेत, त्यामुळे त्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मविषयीसुद्धा मनात एक वेगळीच भावना आहे. शेगाव आम्ही जवळपास 32 मिनटं उशिरा पोहोचलो. 1:54ला पोहोचलो आणि 1:56ला लगेच निघालोसुद्धा. शेगावचंही प्लॅटफॉर्मचं रूप बदललेलं होतं, पण ते आम्ही बघत होतो. शेगावनंतर मात्र आम्ही वेळ भरून काढण्यासाठी निघालो, कारण आता पुढचा स्टॉप होता भुसावळ, जो 2:55 येणार होता. भुसावळ शेडचं इलेक्ट्रिक लोकोशेड आम्हाला दिसायला लागलं. पूर्वी इथे स्टीम लोकोशेड होतं. आम्ही कराडला जात असताना कोळसा इंजिनची इथे देखभाल होत असावी आणि तेव्हा ते शेडमध्ये खूप असा पसारा असायचा, कोळसा, राख, धूर. पण आता इलेक्ट्रिक लोकोशेड मात्र वेल मेंटेन्ड आहे. नॅचरली इथे पूर्ण भारतभरातून इंजिने येतात पेंटिंग अँड ओव्हरहॉलिंगसाठी आणि भुसावळ शेडचे पण WAG9 टाईपची इंजिन्स इथे असतात. त्यानंतर भुसावळ शेडला लोको इंजिन्सचा फार सुळसुळाट होता. भुसावळ शेडमध्ये एक सिंगल डायमंड क्रॉसिंग आहे. डबल डायमंड क्रॉसिंग नागपूरला आहे आणि सिंगल डायमंड क्रॉसिंग भुसावळला आहे. इथे आम्हाला 2 WAG9च्या मागे एक LNG भरलेली मालगाडी दिसली. LNG बहुतेक ही इटारसीकडे जाणारी असावी, कारण त्या ट्रॅकवरती उभी दिसली. त्यानंतर एक उत्कृष्ट रेक आम्हाला दिसला. उत्कृष्ट रेक हे जागोजागी दिसले. नागपूर ते भुसावळमध्ये महत्त्वाच्या सगळ्या स्टेशन्सवर एक उत्कृष्ट गाडीचा रेक असा पार्क केलेला दिसला. आजकाल सगळ्या गाड्यांना LHB रेक येतो आहे, त्यामुळे उत्कृष्ट रेक असे जागोजागी एक्सेस पार्क केलेले दिसले. एक WDM3 इंजिन हे पण दिसलं. हे इंजिन आता फक्त शंटिंगसाठी वापरलं जातं. वर्धेला 2 इंजिन आम्हाला असे दिसले होते शंटिंगसाठीचे. एक पॅसेंजर ट्रेन LHB कोचवाली इटारसीकडे जाणारी ती भुसावळ यार्डात उभी होती 5 किंवा 6 नंबर प्लॅटफॉर्मवर. एक मालगाडी मेन ट्रॅकवर उभी होती आणि दुसरी एक मालगाडी आमच्या बाजूलाच उभी होती. भुसावळला आम्ही जवळपास 15 मिनटं उशिरा आलो. 3:10 भुसावळला आलो आणि 3:17 निघालो. म्हणजे 17 मिनटं उशिरा आम्ही भुसावळहून निघालो. वेळ भरून काढलेला होता गाडीने, त्यामुळे थोडी आशा होती की मनमाडला मी वेळेवर पोहोचेन. ही मालगाडी जी आमच्या बाजूला उभी होती तिचं मुद्दाम शूटिंग मी घेतलं. ही रेल्वेची मालगाडी होती. रेल्वेची डिपार्टमेंटल रेक ज्याला म्हणतात, रेल्वेचा माल वाहून नेणारी स्वतःचीच मालगाडी. त्यामध्ये लाँग वेल्डेड रेल्स होत्या. या लाँग वेल्डेड रेल्सचं साधारणतः लांबी 480 मीटर्स असते. मी हा विषय विद्यार्थ्यांना शिकवतो, रेल्वे इंजिनिअरिंग, त्यामुळे पुढच्या वेळेला विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ दाखवायचा या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ शूट केला की लाँग वेल्डेड रेल्सचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि किती लाँग वेल्डेड रेल्स असतात, 480 मीटर म्हणजे किती, याचा अंदाज विद्यार्थ्यांना यावा
यासाठी हा व्हिडिओ मी शूट केला. भुसावळला ही मालगाडी WAG 9 या इंजिनच्या मागे उभी होती. भुसावळनंतर नाश्ता आणि चहा आला. नाश्ता काही चांगल्या क्वालिटीचा नव्हता. जळगावला आम्ही जवळपास 18 मिनटं लेट पोहोचलो आणि 22 मिनटं लेट निघालो आणि मनमाडला मात्र डॉट 5:25 गाडी पोहोचलेली होती. जळगाव मनमाड खूप डिस्टन्स आहे, जवळपास 160 किलोमीटर. त्या डिस्टन्समध्ये तिने कव्हर करून घेतलं. मनमाडला मी बाहेर जाऊन समोरच्या प्रवासासाठी माझं तिकीट घेऊन आलो सेकंड क्लासचं. मनमाडला मुंबई धुळे एक्सप्रेस उभी असलेली दिसली WDP 4च्या मागे. मनमाड स्टेशनवरून मी उतरलो, तिकीट घेतलं 45 रुपयाचं सेकंड क्लासचं. मनमाडला तिकीट घेऊन आल्यानंतर माझ्या गाडीला थोडा वेळ होता. प्लॅटफॉर्म नंबर 3वर मी उभा होतो आणि प्लॅटफॉर्म नंबर 4वर 22688 अप वाराणसी मैसूर सुपरफास्ट एक्सप्रेस येताना दिसली. या गाडीला आम्ही जस्ट मनमाडच्या आधी ओव्हरटेक केलेला होता. मनमाड आउटरला ही गाडी उभी ठेवून आमच्या गाडीला समोर पाठवण्यात आलं होतं, कारण या रूटवर वंदे भारतची प्रायोरिटी खूप जास्त आहे. त्यामुळे एक सुपरफास्ट असूनसुद्धा WAP 7च्या मागे ही वाराणसी मैसूर गाडी आली. ओव्हरटेक करताना लहान मुलांना जसा आनंद होतो तसा मला आनंद झाला होता, कारण या एका महत्त्वाच्या गाडीला, प्रतिष्ठेच्या गाडीला आमच्या वंदे भारतने ओव्हरटेक केला होता. आता ही गाडी आमच्या गाडीच्या मागे मनमाड दौंडपर्यंत आमच्या गाडीच्या मागे चालत जाणार आणि दौंडनंतर मग ही गाडी सोलापूर, वाडी, गुंटकल या मार्गाने बँगलोर मार्गे मैसूरला जाणार होती. प्रतिष्ठेची गाडी असते ही. मनमाड स्टेशन मला कायम असं परक्यासारखं वाटत आलं आहे. त्या स्टेशनशी फार आत्मीयता माझी झालेली नाही. बऱ्याच वेळा मी या स्टेशनवर उतरून पुढचे प्रवास केलेले आहेत, पण त्या स्टेशनशी आत्मीयता काही झालेली नाही. मराठी तोंडवळा काही वाटत नाही या स्टेशनचा. सगळ्या कॉस्मोपॉलिटन तोंडवळा वाटतो. हे आपलं वाटत नाही एवढं मात्र खरं. का आपलं वाटत नाही याचं कारण मला काही जाणवत नाही, पण हे स्टेशन मात्र आपलं वाटत नाही. एक कॉस्मोपॉलिटन वाटतं इथे, असं विचित्रच काहीतरी वाटत राहतं. आणि मी नाशिकला पोचल्यानंतर माझा भाऊ पण तेच म्हणाला की मनमाड स्टेशनला तू उतरला, मला ते काहीतरी विचित्रच वाटतं कायम. तर आपल्या मताशी अनेक मतं जुळली की आनंद होतो. तसं मला मनमाड स्टेशनविषयी कायम असा एक परकेपणा वाटत आला आहे. मनमाडला भरपूर वेळ होता. माझा प्लॅन होता की मी समोरच्या अमरावती नाशिक मेमूनी जावं, पण अमरावती नाशिक मेमूच्या आधी मनमाडवरून कामायनी एक्सप्रेस दाखवत होते मुंबईला जाणारी, तर मला ती पण चालू शकली असती. दरम्यान मनमाडच्या प्लॅटफॉर्म नंबर 6वर काचीगुडा मनमाड अजंठा एक्सप्रेसची एंट्री झाली. काचीगुडा म्हणजे हैदराबाद हे कळायला आम्हाला बरेच वर्ष लागले. अजंठा एक्सप्रेस या मार्गावर धावणारी अतिशय प्रतिष्ठेची एक गाडी आहे. जेव्हा ही गाडी मीटर गेज होती, मनमाड ते हैदराबाद हा ट्रॅक मीटर गेज होता, तेव्हासुद्धा अजंठा एक्सप्रेस अतिशय प्रतिष्ठेची गाडी होती. छत्रपती संभाजीनगरवरून ओव्हरनाईट हैदराबादला जायला अतिशय चांगली गाडी आहे. ही गाडी प्लॅटफॉर्म नंबर 6वर येत होती मनमाडला. या गाडीला फर्स्ट AC, सेकंड AC, थर्ड AC इकॉनॉमी, स्लीपर सगळ्या टाईपचे कोचेस आहेत. असे कोचेस असलेली गाडी भारतीय रेल्वेमध्ये फार रेअर आहेत. फार कमी गाड्यांना अशा सगळ्या टाईपचे कोचेस आहेत. अर्थात या रेक कॉम्पोजिशनमध्ये एक हमसफरचा, एक दुरंतोचा रेक रेल्वेने टाकलाच होता. बरोबर 6 वाजता 11072 बलिया लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्सप्रेस WAP 4च्या मागे आली. आत्तापर्यंत AC चेअरकारने प्रवास केलेला मी इथल्या जनरलच्या गर्दीत सामील झालो. मस्त ओव्हरऑन प्रवास करणार होतो. 56 मिनिटांचा प्रवास 74 किलोमीटर या गाडीने केला. छान एन्जॉय केला. नाशिक रोडला संध्याकाळी 7 वाजता पोहोचलो आणि बाहेर आलो. नाशिक रोडच्या बाहेर एक बसस्टँड आहे. नाशिकची सिटी बसची सिटी लिंक सर्व्हिस चालवतं, त्यांच्यासाठी सिटी बसचं बसस्टँड आहे. अतिशय सोय आहे. तिथे मी माझ्या भावाच्या गावाला जाणारी, भावाच्या ठिकाणी जाणारी म्हसरोड तिथे जाणारी बस पकडली आणि बसमध्ये बसून गेलो. बस सुरू झाली आणि बस प्रवासाचा नाशिक शहरातला आनंद मी घेत नाशिक शहरातल्या माझ्या भावाच्या घराकडे चाललो होतो. पुढला भाग मी लवकरच टाकतो आहे नाशिक ते नागपूर प्रवासाचा. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट पार्ट.